श्रीरामपूर तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील चैतन्य मिल्क अँड ॲग्रो फार्म उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड यांचा वाढदिवस गंगाधर बाबा छात्रालयातील मुलांसोबत साजरा करण्यात आला। या प्रसंगी आमदार कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती। व्यासपीठावर चैतन्य मिल्कचे संस्थापक बाळासाहेब भांड, बेबीताई भांड, गणेशराव भांड, मंदाताई भांड, संचालक संदीप भांड, दुर्गा भांड, दीपक पटारे, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास निर्मळ, अशोक पोरजे, अरुण बोराडे, विजय पोरजे, रामनाथ बेरड, सुजित बोरावके आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे माजी अध्यक्ष गोवर्धन शेटे होते। वाढदिवसाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास निर्मळ यांच्या हस्ते गणेश भांड यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाचे राष्ट्रीय संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले। तर याप्रसंगी गणेश भांड यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। या विषयाची सुरुवात एक खडतर परिस्थितीतून झालेली आहे। त्याच्यामुळं मला दीनदुबळ्यांची आस्था आहे। मी गरिबी जवळून बघितलेली आहे। त्याच्यामुळं माझा गोरगरिबांशी अतिशय जवळून संबंध आला। वेळी ती असे ठरवले का दीनदुबळ्यांची सेवा करायची। त्यामुळं मी माझा वाढदिवस अनाथ आश्रममध्ये साजरा करतो। गेले 20 वर्षापासून कंटिन्यू अनाथ मुलांमध्ये मी माझा वाढदिवस साजरा करतो। जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे, हे ध्येय घेऊन मी पुढे चाललेलो आहे। त्या माध्यमातूनच मी जनतेच्या सेवेचं वृत्त घेतलेलं आहे। सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम मी हाती घेतलेला आहे। तर चैतन्य मिल्कच्या वतीने परिसरातील पत्रकार मित्रांचा 5 लाख रुपयांचा विमा उतरवण्यात आला। विमा पॉलिसीचे भांड यांच्या हस्ते या प्रसंगी वितरण करण्यात आले। खरं सांगायचं म्हटलं तर गणेश दादांनी जो परिसरातील पत्रकारांचा 5 लाखाची पॉलिसी देऊन जो सन्मान केला आहे, 5 लाखाची पॉलिसी उतरवून, तो शब्दात न मांडणे इतका आहे। तसा पत्रकार हा समाजापासून उपेक्षितच राहिलेला घटक आहे। ज्याची बातमी छापली तो खुश होतो, ज्याच्या विरुद्ध बातमी आली तो नाराज होतो। वैयक्तिक पत्रकाराचं कोणाशी वैमनस्य असण्याचं काही कारण नसतं। आणि हा स्पर्धेच्या युगामध्ये पत्रकार खबरों में आगे खबरों के पीछे या पद्धतीने त्याचं काम चालू असतं। पण यामध्ये जर त्याला अचानकपणे काही दुर्दैवी घटना घडली, काही झालं, तर त्याला कुठल्याही प्रकारचं शासकीय मदत म्हणा किंवा काही आर्थिक मदत म्हणा मिळत नाही आणि त्याचं कुटुंब उघड्यावर पडतं। हे होऊ नये, याच्यातून सुटका व्हावी म्हणून वाढदिवसाचं औचित्य साधून गणेश दादांनी जो प्रत्येक पत्रकाराचा 5 लाखाची विमा पॉलिसी उतरण्याचा जो उपक्रम राबवला आहे, तो अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे। याचा आदर्श आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील राजकीय नेते मंडळींनी घ्यावा। आज तुम्ही बघताय पत्रकारांवर किती हल्ले होतात, किती पत्रकारांना न्याय मिळतो आणि पत्रकार हा सदैव समाजासाठी झटतो, तो वैयक्तिक त्याच्यासाठी कधी झटत नाही ना। त्याच्यातून दादांनी जे पाऊल उचलले गणेश दादांनी, हे अत्यंत चांगलं आहे आणि हा अत्यंत चांगला पायंडा पडला आहे। याचाही राजकीय पुढाऱ्यांनी काही बोध घेऊन त्यांना जर पत्रकारांसाठी काही करता आलं तर त्यांनी करावं। या प्रसंगी साई आदर्श मल्टीस्टेटचे अध्यक्ष शिवाजीराव कपाळे, शशिकांत शिंदे, यशवंत पोपसे, सुभाष सोनवणे, रवींद्र पिरणे, मुसाबाई शेख, रोहित शेळके, महेश काळे, सुधाकर कराळे, नितीन चौधरी, मुनिराखा पठाण, प्रकाश वाकळे, रवींद्र बोरुडे, संजय कदम, सुभाष सजगुरे, सुहास पोटभरे, सतीश वाळुंज, रवींद्र शेटे, अर्जुन शेटे, भाऊसाहेब हार्दे, प्रकाश टाकसाळ, दीपक करपे, चैतन्य मिल्कचे व्यवस्थापक कैलास सांगळे, बाळासाहेब सांगळे, अरुण शिंदे, सचिन गाडे, निलेश कराळे, सचिन लिपटे, बाळासाहेब खांदे, वैभव गिरमे, जावेद शेख, जयेश मुसमाडे, पप्पू सपकाळ आदींसह वैष्णवी चौक मित्रमंडळ, शांती चौक मित्रमंडळ, संदीप कदम, सिद्धार्थ वाबळे, संजय शेरकर आदींसह चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रफिक शेख आणि गणेश वेगे यांनी केलं। न्यूज रिपोर्टर गोविंद साळुंके, एस्तान मीडिया, श्रीरामपूर।